प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच आम्हाला ही संधी प्राप्त झालेली आहे, आता यश बंधूंनी सांगितलेल्याप्रमाणे. कारण आम्ही पाहतो की देव आणि मनुष्य यांच्यामध्ये जो मध्यस्थ झाला तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि प्रभू येशू ख्रिस्तामुळेच आज आम्ही एकत्रित जमलेलो आहोत. पौलाचे करंथीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि पौलाचे एक दुसरे करंथीकरास पत्र याचा 8वा अध्याय 9व्या वचनामध्ये म्हटलेलं वचन आपणाला माहित आहे. पौलाचे करंथीकरास दुसरे पत्र याचा 8वा अध्याय 9व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. आज खरोखर जो आपला आराधनेचा जो भाग होता, या आराधनेच्या बाबीमध्ये जर आपण विचार करत असताना ख्रिस्ताची जी कृपा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेमुळेच आपण या ठिकाणी आहोत. कारण की आम्ही पाहतो की जरी आमचा प्रभू येशू ख्रिस्त धनवान होता, तरी तो दरिद्री असा झाला, तो दारिद्र्य झाला, तो आम्हासाठी गरीब असा झाला. जरी तो वैभवशाली होता, तरी तो आम्हासाठी गरीब असा झाला, जेणेकरून आम्ही धनवान व्हावं. हे कशामुळे आहे बरं? हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेमुळे आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेमुळे आहे. म्हणून आज मी जो विषय आपणाला सांगू इच्छितो तो म्हणजे देवाची कृपा. देवाची कृपा, ग्रेस ऑफ गॉड. आज आपण ज्या गोष्टीविषयी बोलणार आहोत ती म्हणजे देवाची कृपा आहे. देवाच्या कृपेच्या संदर्भात काही गोष्टी आपण पाहणार आहोत. देवाच्या कृपेचं महत्त्व किती आहे, देवाच्या प्रीतीच्या काही घटकांचं आपल्या जीवनामध्ये किती घटक आहेत, हे देखील आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी मला पहिल्यांदा आपणाला पौलाचे तिमोथेला पहिले पत्र याचा 1ला अध्याय आणि 12 ते 15, 16 वचनं मी आपणास वाचू इच्छितो. फर्स्ट तिमोथी चॅप्टर 1 वर्स 12 ऑनवर्ड्स. ज्याने मला शक्ती दिली त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे मी आभार मानतो. या ठिकाणी पौल हे तिमोथेला पत्र लिहित आहे आणि तो म्हणतो, ज्याने मला शक्ती दिली त्या आपल्या प्रभू येशूचे मी आभार मानितो. कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो, त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरिता ठेविले. मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया झाली. म्हणून माझ्यावर दया झाली. 14 वचन. ख्रिस्त येशू मधील विश्वास व प्रीती ह्यासह आपल्या प्रभूची कृपा विपुल झाली. आपल्या प्रभूची कृपा विपुल झाली. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावया जगात आला, हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे, असं पौल या ठिकाणी म्हणतो. तर 14व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, ख्रिस्त येशू मधील विश्वास, ख्रिस्त येशू मधील प्रीती यासह आपल्या प्रभूची कृपा आपणाला विपुल अशी झालेली आहे. आपल्या प्रभूची कृपा आपणाला विपुल अशी झालेली आहे. एक्सिडिंगली अबंडंट ग्रेस, एक्सिडिंगली अबंडंट ग्रेस. द ग्रेस ऑफ गॉड इज अबंडंट, एक्सिडिंगली अबंडंट ग्रेस. आणि हे जी कृपा आहे ती त्याने आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे दिलेली आहे. कृपा करणे ही काही साधी गोष्ट नाही. कृपा म्हणजे आपल्याला माहित आहे देवाची कृपा, प्रभूची कृपा आपण म्हणतो. याचाच अर्थ असा आहे की देवाने आमच्याकडे लक्ष पुरवलेलं आहे. देवाने आमची जी काही परिस्थिती आहे, जी काही स्थिती आहे ती जाणून घेऊन आमच्यावर त्याने मर्जी केलेली आहे आणि आमच्यावर त्याने मेहरबानी केलेली आहे. म्हणजेच ती आम्हावर त्याने कृपा केली. म्हणून आज आपल्या या ख्रिस्ती जीवनामध्ये कोणकोणत्या प्रकारे आमच्यावर कृपा झालेली आहे ते आपण काही गोष्टी पाहणार आहोत. पहिली गोष्ट मी आपणाला सांगू इच्छितो,
द वर्क ऑफ ग्रेस इन आवर लाईफ. देवाची जी कृपा आहे ती आपल्या जीवनामध्ये कशी आहे बरं? पहिली गोष्ट, योहानाचं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 17 वचन पहा. योहानाचं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 17 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते. नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते. कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली. कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या ठायी आम्हावर झालेली आहे. आणि ही जी कृपा आहे ही देवाची देणगी आहे. याचाच अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला कृपा झालेली आहे. म्हणजेच पहिला मुद्दा या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, ग्रेस इज ऑफ हेवन, नॉट ऑफ अर्थ. ही जी कृपा आहे ती वरून आलेली कृपा आहे. ही कृपा आहे ती स्वर्गातून आलेली कृपा आहे, या भूतलावरून आलेली नाही. आणि आम्ही पाहतो की ही जी कृपा आहे ही आम्हाला देणगी अशी आहे आणि ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला प्राप्त झालेली आहे. म्हणून या ठिकाणी 17 वचनामध्ये आम्ही पाहतो असं म्हटलेलं आहे, कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आलेली आहे. आम्हावर जी कृपा आलेली आहे ती या भूतलावरून आलेली नाही, या जगातून आलेली नाही, तर ती वरून आलेली आहे. वरून कशी आलेली आहे? प्रभू येशू ख्रिस्त, की देवाने आमच्यासाठी, मानवासाठी ती योजना आखली आणि ती योजना आखली त्या कारणानेच आम्ही पाहतो की त्याने या जगामध्ये मानवासाठी मानव म्हणून प्रभू झाला. ख्रिस्त स्वतः आम्हाला देणगी दिली आहे. म्हणजेच आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा कृपा आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त ही देणगी आम्हाला त्या, आणि ही देणगी म्हणजे पहिला मुद्दा या ठिकाणी आपल्याला हा दिसून येतो, देवाची कृपा ही स्वर्गातून आलेली कृपा आहे आणि ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आलेली आहे. कारण या शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 17 वचनामध्ये या ठिकाणी स्पष्ट लिहिलेले आहे, कृपा ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आलेली आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आम्हावर कृपा करण्यासाठी देवाने पाठवलेला आहे. तर पहिली गोष्ट या ठिकाणी जेव्हा त्याने आम्हाला कृपा केलेली आहे, जो नियमशास्त्र आहे तो नियमशास्त्र जे आहे ते आम्हाला, कारण ते आम्ही पाहतो की विश्वासाने त्याने आम्हाला नीतिमान असं केलेलं आहे. तर पहिली गोष्ट या ठिकाणी आपल्याला कृपेविषयी पाहाव्यास मिळते. कृपा ही आपल्या जीवनामध्ये जी मिळालेली आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे दिली. ग्रेस इज ऑफ हेवन, नॉट ऑफ अर्थ, and this grace itself, Jesus Christ, through Jesus Christ we have been received grace. ही पहिली गोष्ट. इपिस्करास पत्र त्याचा दुसरा अध्याय आपणाला सर्वांना परिचित आहे. इपिस्करास पत्र याचा दुसरा अध्यायामध्ये देखील कृपेविषयी लिहिलेला आहे. इपिस्करास पत्र याचा दुसरा अध्याय 8 आणि 9 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे. कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झालेले असे नाही, तर ते देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झालेले नाही. या ठिकाणी आम्ही पाहतो की ग्रेस इज द सोल क्रायटेरिया फॉर अवर सल्वेशन. ग्रेस इज द सोल क्रायटेरिया फॉर अवर सल्वेशन. आम्ही पाहतो इतकं महत्व आहे, इतकी महान आहे, त्या कृपेच्या द्वारेच आमचं तारण झालेले आहे. तारणासाठी कृपा हे फार महत्वाचं, हे आपण दुसऱ्या या ठिकाणी मुद्द्यात पाहतो. कारण की या ठिकाणी पौल इपिस्करास जेव्हा लिहित आहे त्यावेळेस तो त्यांना काय म्हणत आहे? कृपेने विश्वासाच्या द्वारे
तारण झालेले आहे. त्याने आम्हावर कृपा केलेली आहे. त्याने आम्हाला त्याने प्रभू येशू ख्रिस्त दिलेले आहे. त्याने आम्हावर कृपा केलेली आहे. त्याने आम्हासाठी ती योजना आखली. त्याद्वारेच, कारण की काय म्हटलेलं आहे, जितक्याने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे तितक्यांचं तारण. जितक्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामावर विश्वास ठेवलेला आहे त्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. जितक्याने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे त्यांना पापाच्या गुलामगिरीमधून काढून देवाच्या राज्यामध्ये आणलेला आहे. त्यांना अंधाराच्या सत्तेतून काढून प्रकाशामध्ये आणलेलं. कशानं बरं? ही आमची सुटका, ही आमची मुक्ती, हे आमचं तारण कशामुळे झालेलं आहे? हे कृपेनंच झालेलं आहे. द सोल क्रायटेरिया फॉर अवर सॅल्वेशन इज ग्रेस. आमच्या तारणाचा मुख्य भाग आम्ही पाहतो ही कृपाशी आहे. तर दुसरी गोष्ट या ठिकाणी आपणास पाहाव्यास आपणाला काय शिकावयास मिळते? आमच्या तारणासाठी कृपा हे महत्वाचं कारण आहे. ग्रेस इज द सोल क्रायटेरिया फॉर salvation. The second factor we see about grace in our life. दुसरे एक वचन आपण पाहूया. दुसरे तिमोथीकरास पत्र याचा पहिला अध्याय. दुसरे तिमोथीकरास पत्र याचा पहिला अध्याय, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे पहा. 2 Timothy chapter 1 verse 9. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, त्याने आमच्या कृत्याप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हाला तारिले व पवित्र पाचरणाने पाचारिले आहे. ही कृपा युगाच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायी आपल्यावर करण्यात आलेली आहे. पुन्हा या ठिकाणी आम्ही पाहतो द सोल क्रायटेरिया फॉर आवर सॅल्वेशन 2 Timothy chapter 1 verse 9 says, त्याने आमच्या कृत्याप्रमाणे नव्हे, आम्ही जे काही करतो आमच्यामध्ये जे काही चांगुलपण आहे त्याच्याप्रमाणे नव्हे, आम्ही जी काही कामं करतो त्याच्याप्रमाणे नव्हे व स्वतःच्या संकल्पाप्रमाणे नव्हे, तर या ठिकाणी काय लिहिलेले आहे? कृपेप्रमाणे आम्हाला तारिले, कृपेप्रमाणे आम्हाला तारिलेला आहे व पवित्र पाचरणाने पाचारिलेला आहे. आणि ही कृपा जी आहे ती युगाच्या काळापूर्वीच येशू ख्रिस्ताच्या ठायी आपल्यावर करण्यात आलेली आहे. येशू ख्रिस्ताच्या ठायी आपल्यावर करण्यात आलेली आहे. ती आपण योहान सुवर्तमान त्याचा पहिला अध्याय 17 वचनामध्ये देखील आपण पाहिजे. तर आपल्या तारणासाठी आम्ही पाहतो, आपल्या तारणासाठी कृपा ही फार महत्वाची या ठिकाणी आपण पाहतो. अनेक वचन पहा. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय, रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय, रोमन चॅप्टर 5 वर्स 15. ग्रेस इज द सोल क्रायटेरिया फॉर आवर सॅल्वेशन. परंतु जशी अपराधाची तशी कृपादानाची गोष्ट नाही. परंतु जशी अपराधाची तशी कृपादानाची गोष्ट नाही. कारण ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेने दान ही पुष्कळ जनाकरिता विशेष करून विपुल अशी आहे. किती सुंदर असं वचन या ठिकाणी आहे पहा. जशी अपराधाची तशी कृपादानाची गोष्ट नाही. कारण एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेने दान ही पुष्कळांना विशेष करून विशेष जनांकरिता विपुल अशी झालेली आहे. आम्हाला माहित आहे देवाने आदाम आणि हवाला निर्माण केलं त्यावेळेस या जगामध्ये पाप नव्हतं. परंतु जेव्हा त्यांनी देवाची आज्ञा मोडली, देवाच्या आज्ञेविरुद्ध त्यांनी केलं, त्यावेळेस पापाचा या जगामध्ये शिरकाव झाला आणि पापाचं वेतन मरण. आणि त्याची आम्ही संतती असल्या कारणाने आम्ही पाहतो की मरणाची शिक्षा आम्हाला अशी होती. परंतु देवाने आम्हावर कृपा केली. त्या शिक्षेपासून त्याने आम्हाला तारिलेलं आहे. त्या शिक्षेपासून त्याने आम्हाला मुक्त असं केलेलं आहे. त्या शिक्षेपासून त्याने आम्हाला सोडवलेलं आहे. ते कुणामुळे बरं? तर देवाची कृपा
आम्हावर झालेली आहे. आणि एक मानव येशू ख्रिस्त हे कृपेचं दान त्यानं आम्हाला दिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला कृपेचं दान मिळालेलं आहे. आणि ते कृपेचं दान कुणासाठी आहे बरं? तर कृपेचं दान हे पुष्कळ जणांकरिता, हे फक्त ठराविक लोकांसाठीच आहे असं नाही. संपूर्ण जगावर त्यांनी प्रीती केलेली आहे. तो काळा असो, गोरा असो, श्रीमंत असो, गरीब असो, शिकलेला असो, शिकलेला नसो, या सर्वावर पुष्कळ जणांकरिता विशेष करून ती विपुल अशी झालेली आहे. आणि ही कृपा काय लिमिटेड आहे काय? नाही. ती विपुल अशी आहे. ती विपुल अशी आहे. तर दुसरा मुद्दा या ठिकाणी आपण जो पाहिलो, तो असा आहे, की आमच्या तारणाचं मुख्य कारण म्हणजे कृपा आहे. आमच्या तारणाचं मुख्य कारण म्हणजे कृपा आहे. पहिला आपण पहिला आपण जो घटक कृपेविषयी आपल्या जीवनामध्ये तो पाहिला म्हणजे कृपा ही स्वर्गातून आलेली आहे. कृपा ही वरून आलेली आहे. देवापासून आलेली आहे. या भूतलापासून नाही. दुसरी गोष्ट आपण पाहिलो, कृपा ही आपल्या तारणासाठी मुख्य कारण आहे. फर्स्ट थिंग वी सॉ ग्रेस इज फ्रॉम हेaven, नॉट फ्रॉम दिस अर्थ. सेकंड थिंग वी सॉ ग्रेस इज द सोल क्रायटेरिया फॉर आवर सल्वेशन. तिसरी गोष्ट आपण पाहूया, दुसरे करिंथकरास पत्र याचा 12वा अध्याय याच्याकडे आपण वळूया. दुसरे करिंथकरास पत्र याचा 12वा अध्याय याच्यातील 8 आणि 9 वचनं पहा. दुसरे करिंथकरास पत्र याचा 12वा अध्याय 8 आणि 9. सेकंड कोरिंथियन चॅप्टर 12 वर्स 8 and 9. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3 वेळा विनंती केली. 3 वेळा विनंती केली. परंतु त्याने मला म्हटले, माझी कृपा तुला पुरी आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी, म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. या ठिकाणी आपण पाहतो दुसरे करिंथियन पत्र या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3 वेळा विनंती केली असं तो म्हणतो. परंतु त्याने म्हटले, माझी कृपा तुला पुरी आहे. माझी कृपा तुला पुरी आहे. या ठिकाणी सांगण्याचा मुद्दा आहे, ग्रेस कव्हर्स ग्रेस कव्हर्स ऑल दी वीकनेसेस ऑफ मॅन. ग्रेस कव्हर्स ऑल दी वीकनेसेस ऑफ मॅन. कृपा काय करते माहित आहे? आपल्या मनुष्यामध्ये जो अशक्तपणा आहे ते झाकते. आणि हे केवळ कृपेमुळेच शक्य आहे. म्हणून त्या ठिकाणी म्हणत आहे, माय ग्रेस इज सफिशियंट. माय ग्रेस इज सफिशियंट. आणि एक वचन आपण जर पाहिलं, इब्री लोकासपत्र याचा 4था अध्याय वाचा, त्याच्यामध्ये देखील आपल्याला ह्या मुद्द्याविषयी पाहायला मिळेल. इब्री लोकासपत्र याचा 4था अध्याय त्या ठिकाणी पहा. 4था अध्याय 15 आणि 16 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, कारण आपल्या सर्वाच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. 16 वचन, तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. या ठिकाणी आपल्याला काय माहिती मिळते? आमच्या अशक्तपणामध्ये, आमच्या संकटामध्ये आम्हाला कृपा झाकते, आमच्यावर संरक्षण करते. ग्रेस कव्हर्स ऑल दी weaknesses of man. That's what we see. A third factor of
वर्क ऑफ ग्रेस इन आवर लाईफ. आपल्या जीवनामध्ये कृपेचं जे कार्य आहे, कृपेचं जे काम आहे, त्याच्याबद्दल तिसरी गोष्ट आपण पाहिलो ती म्हणजे कृपा ही मनुष्याच्या अशक्तपणामध्ये पाखरून घालते. आपण पुढे जाऊया. रोमकरासपत्र याचा 12वा अध्याय, रोमकरासपत्र याचा 12वा अध्याय 3ऱ्या वचनाकडे आपण वळूया. रोमकरासपत्र याचा 12वा अध्याय आणि 3रं वचन काय म्हणतं पहा. कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानावरून मी तुम्हापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना. 3ऱ्या वचनामध्ये या ठिकाणी मला 4था मुद्दा या ठिकाणी असा सांगायचा आहे. ग्रेस हंबल्स द पर्सन हू रिसीव्स द ग्रेस. ग्रेस हंबल्स द पर्सन हू रिसीव्स द ग्रेस. जर आपल्याला कृपा मिळालेली आहे, तर 4था मुद्दा या ठिकाणी आपल्याला हा पाहायला मिळतो, तर तो मनुष्य नम्र असावा. तो मनुष्य नम्र असावा. कसं बरं? या 3ऱ्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे पहा. मला प्राप्त झालेल्या कृपादानावरून, पौल काय म्हणतो, मला प्राप्त झालेल्या कृपादानावरून मी तुम्हापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, काय सांगतो? आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक समजू नका. आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक समजू नका. म्हणजेच याचा अर्थ तुम्ही नम्र व्हा, तुम्ही लीन व्हा. तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला मान, मर्यादेने स्वतःला. कृपेचं या ठिकाणी कार्य, 4थं कार्य आपण काय पाहतो? 4थं आपल्या जीवनामध्ये कृपेचा 4था घटक आपण पाहतो की जर आपल्यामध्ये कृपा असेल तर आम्ही नक्की नम्रशी असणार, नक्की नम्रशी असणार. काय आणि आपण आपल्या समोर जो उभा आहे त्याला आमच्यापेक्षा श्रेष्ठ असं मान. आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक समजू नका असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर देवाने जे काही तुम्हाला दिलेलं आहे त्याप्रमाणे वागा असं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे 1 पेत्र याचा 5वा अध्याय, 1 पेत्र याचा 5वा अध्याय याच्यामध्ये देखील आपणास एक वचन पाहायला मिळतं. त्याविषयी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. 5वा अध्याय 5वा आणि 6वं वचन पहा. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. 1 पीटर चॅप्टर 5 वर्स 5 and 6. ग्रेस डज नॉट मेक यू प्राऊड. या ठिकाणी जर कृपा असेल तर आम्हाला लीन करते, तर आम्हाला गर्विष्ठ करत नाही. वचन काय म्हणतं पहा. तसे तरुणानो वडिलांच्या अधीन राहा, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रता रूपी कमरबंद बांधा, नम्रता रूपी कमरबंद बांधा. कारण देव गर्विष्ठांचा विरोध करीतो आणि लीनावर कृपा करतो. या ठिकाणी पहा, जर आपणावर कृपा आहे, जर कृपा आहे या ठिकाणी काय म्हटलं आहे. देव गर्विष्ठांचा विरोध करीतो आणि लीनावर, नम्र जे लोक आहेत त्यांच्यावर तो कृपा करतो, त्यांच्यावर तो कृपा करतो. हे आपणाला या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणून या ठिकाणी जर आपल्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये जर कृपा आहे, तर कृपेचं कार्य या ठिकाणी काय आहे, ते आम्हाला गर्विष्ठ बनवत नाही. इट डझंट मेक अस प्राऊड बट इट हंबल्स अस. आणि आम्ही पाहतो की इपिस्करास पत्र याचा 3रा अध्याय, इपिस्करास पत्र याचा 3रा अध्याय आणि या ठिकाणी पौलानं काय म्हटलेलं आहे आपणाला सर्वांना माहित आहे. इपिस्करास पत्र याचा 3रा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये पौलाने या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. मी जो
सर्व पवित्र जनातील लहानाहून लहान, लहानाहून लहान, लहानाहून लहान, लेस दॅन द लिस्ट. Paul says, I am less than the least. सर्वाहून मी जो सर्व पवित्र जनातील लहानाहून लहान, त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली आहे की, त्या माझ्यावर कृपा अशी झाली आहे की मी ख्रिस्ताच्या आगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी. पौल देखील म्हणतो मी लहान असा आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की जी कृपा आहे ती आम्हाला काय करते. चौथी गोष्ट आपण पाहतो, कृपा ती काय करते, ज्यांना कृपा मिळालेली आहे त्यांना ती नम्र करते. ग्रेस हंबल्स द पर्सन हू रिसिव्हज द ग्रेस. पाचवी गोष्ट आपण पाहूया, पहिले करिंथकरास पत्र याचा 15वा अध्याय. पहिले करिंथकरास पत्र याचा 15वा अध्याय आणि 10वं वचन पहा. या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे, आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही, परंतु ह्या सर्वापेक्षा मी अतिशय श्रम केले. ती मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले. करिंथकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय 10व्या वचनामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं. या ठिकाणी ग्रेस एनेबल्स द मिनिस्टर टू मिनिस्टर. ग्रेस encourages or enables the minister to minister. देवाच्या सेवकाला काय करते, कृपा त्याची सेवा करण्यासाठी उत्तेजन करते. पाचवी गोष्ट आम्ही पाहतो की आपल्या जीवनामध्ये जे कृपेचं जे परिणाम आहे ते काय आहे, देवाची कृपा देवाच्या सेवकाला देवाची सेवा करण्यासाठी उत्तेजन देते. या ठिकाणी पौल काय म्हणत आहे 10व्या वचनामध्ये, मी जो काही आहे तो देवाच्या कृपेने आहे. मी जो काही आहे तो देवाच्या कृपेने आहे, आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही, परंतु ह्या सर्वापेक्षा मी अतिशय श्रम केले. ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने आहे. माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने आहे. या ठिकाणी मी पाहतो की कोणताही देवाचा सेवक जर देवाच्या सेवेसाठी जर उत्तेजित जर व्हायचं असेल तर त्याच्यावर देवाची कृपा असणे हे गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की कृपेचं महत्व किती आहे हे आम्ही पाहतो. पहिले पेत्र, आपण आपला वेळ संपत आलेला आहे म्हणून सांगत आहे, पहिले पेत्र याचा 4था अध्याय 10व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, कृपा जी आहे, जी आपणाला दिलेली जी देणगी आहे त्याला देखील ती संबंधित आहे. इन 1 Peter chapter 4:10 verse we see that grace is associated with the gift. आणि आम्ही पाहतो की कलशकारास पत्र याचा 4था अध्याय 6व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की या ठिकाणी ते कृपेच्या द्वारेच आम्ही बोलू शकतो. कृपेच्या द्वारेच आपण बोलू शकतो हे देखील आम्ही पाहतो. तर पाचवा मुद्दा या ठिकाणी आपण जो पाहिला तो काय आहे, पाहिला आपल्या जीवनामध्ये कृपेचं जे परिणाम आहे तो पाचवा मुद्दा असा आहे की कृपा प्रभूच्या सेवकांना त्याची सेवा करण्यासाठी उत्तेजन देते. ग्रेस एनकरेजेस द सर्वंट ऑफ गॉड ऑर द मिनिस्टर टू मिनिस्टर. देवाची सेवा करण्यासाठी देवाच्या सेवकाला कृपा ही उत्तेजित करते. हे आपण पौलाचा अनुभव या ठिकाणी जेव्हा तो करिंथकरास लिहित आहे त्यावेळेस आम्ही पाहतो. सहावी गोष्ट आपण पाहतो, दुसरे करिंथकरास पत्र याचा 6वा अध्याय पहिलं वचन. दुसरं 6th थिंग वी आर गोइंग टू से, ग्रेस युनाइट्स द पीपल अंडर ग्रेस. ग्रेस युनाइट्स द पीपल अंडर ग्रेस, और ग्रेस ब्रिंग्स टुगेदर. ग्रेस ब्रिंग्स द पीपल टुगेदर अंडर ग्रेस. देवाच्या कृपेमुळे आम्ही
लोकांना एकत्रित करू शकतो. ही आपण 6वी गोष्ट आपण पाहू. दुसरे कोरिंथीकरासपत्र याचा 6वा अध्याय पहिल्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? आम्ही त्याच्यासह कार्य करिता करिता विनंती करीतो की, बघा, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका. तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका. कारण तो म्हणतो, अनुकूल समयी मी तुझे ऐकले व तारणाच्या दिवशी मी तुला सहाय्य केले. या ठिकाणी सांगण्याचा माझा उद्देश आहे की वी द वर्कर्स टुगेदर, आम्ही सर्वजण एकत्रित काम करतो. हे कुणामुळे बरं? हे कृपेमुळे आहे. आज आम्ही एकत्रित या ठिकाणी जमलेलो आहोत. आम्ही एकत्रित काम करतो, एकत्रित देवाची सेवा करतो. हे कशामुळं? देवाच्या कृपेमुळे. आणि हे केवळ कृपाच करू शकते. ओनली ग्रेस कॅन युनाइट द पीपल टुगेदर अंडर द ग्रेस. हे कृपेमुळेच आहे. त्याचप्रमाणे अनेक वचन मी आपणासाठी वाचू इच्छितो. तिताला पत्र त्या तिताला पत्र 3रा अध्याय आणि 7वं वचन पहा. टायटस चॅप्टर 3 वर्स 7, इट सेज रिगार्डिंग ग्रेस युनाइट्स द पीपल अंडर ग्रेस, ह्यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगानुयुगाच्या जीवनाचे वारीस व्हावे. यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगानुयुगाच्या जीवनाचे वारीस व्हावे. आणि आम्ही पाहतो की पहिले पेत्र याचा 3रा अध्याय 7व्या वचनामध्ये देखील या ठिकाणी कृपेने कुटुंब कसं एकत्रित केलं जातं हे लिहिलेलं आहे. फॅमिली टुगेदर, वर्स 1 चॅप्टर 3 वर्स 7 इन दॅट इट इज मेन्शन. फिलिपिकरास पत्र याचा 1ला अध्याय 7व्या वचनामध्ये देखील त्या ठिकाणी लिहिलेला आहे. प्रगटीकरण याचा 12वा अध्याय 9 आणि 10 वचनामध्ये देखील कृपेने आम्ही सर्वजण एकत्रित कसं येऊ हे देखील या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि शेवटची 7वी गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो, ग्रेस इज ऑल सफिशियंट. कृपा ही आम्हाला भरपूर आहे. कृपा ही आम्हाला पुरेशी आहे. दुसरे कोरिंथीकरास पत्र याचा 9वा अध्याय, दुसरे कोरिंथीकरास पत्र याचा 9वा अध्याय 8व्या वचनामध्ये म्हटलेला आहे. 2 कोरिंथियन चॅप्टर 9 वर्स 8 इट सेज, सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होण्यास देव समर्थ आहे, ह्यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे. ऑल सफिशियन्सी इन ऑल थिंग्स. याला म्हटलेलं आहे सोला ग्रेशिया. सोला ग्रेशिया मीन्स ग्रेस अलोन. सोला ग्रेशिया, ग्रेस अलोन कॅन गिव्ह ऑल थिंग्स. कृपाच आम्हाला सर्व काही पुरवू शकते. म्हणून या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होण्यास देव समर्थ आहे. आणि हे देण्यास कोण आहे? देव समर्थ आहे. तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा, सर्व गोष्टीत सगळा पुरवठा, सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे, विपुल व्हावे. अनेक वचन मी आपल्यासाठी वाचितो. फिलिपिकरास पत्र याचा 4था अध्याय, फिलिपिकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 19वे वचन पहा. फिलिपिकरास पत्र याचा 4था अध्याय 19. फिलिपियन चॅप्टर 4:19 इट सेज, माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवेल. या ठिकाणी मी पाहतो की ऑल मीन्स ऑल सफिशियंट. माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवेल. आणि म्हणून काय आपण देवाकडे मागायचं आहे? जस्ट आस्क फॉर ग्रेस. आम्हाला देवाच्या कृपेची गरज आहे, विच कव्हर्स एव्हरीथिंग.
which covers everything, and his grace is exceedingly abundant grace. His grace is exceedingly abundant grace. So today we have seen the grace of God, exceedingly abundant grace, and the work of grace in our life. आपल्या जीवनामध्ये कृपेचे जे कार्य आहे त्याच्याविषयी आपण 7 घटक पाहिले. पहिला घटक, फर्स्ट थिंग वी सॉ, ग्रेस इज ऑफ हेवन नॉट ऑफ अर्थ. कृपा जी आहे ती प्रभू येशू ख्रिस्तापासून आहे, देवापासून आहे, स्वर्गापासून आहे, या भूतलापासून नाही. सेकंड थिंग वी सॉ, ग्रेस इज द सोल क्रायटेरिया फॉर आवर साल्वेशन. आमच्या तारणासाठी आपण कृपाचे कारण आहे, म्हणूनच म्हटलेलं आहे कृपेनेच आमचं तारण झालेलं आहे. तिसरी गोष्ट आपण पाहिली, ग्रेस कव्हर्स ऑल दी वीकनेसेस ऑफ मॅन. कृपा जी आहे मनुष्याचं जे अशक्तपण आहे त्याच्यावर पांघरून घालतं. चौथी गोष्ट आपण पाहिलो, ग्रेस हंबल्स द पर्सन हू रिसिव्स द ग्रेस. जो मनुष्य कृपा स्वीकारतो किंवा त्याला कृपा मिळते, कृपेचा स्वीकार करतो, तो कधी देखील नम्र असा होतो, त्याच्यामध्ये गर्विष्ठपणा नसतो. आणि पाचवी गोष्ट आपण पाहिलो, ग्रेस एनेबल्स द मिनिस्टर टू मिनिस्टर. आम्ही पाहतो की पाचवी गोष्ट आपण काय पाहिली, कृपा जी आहे ती देवाच्या सेवकांना देवाची सेवा करण्यासाठी उत्तेजन प्राप्त करते. सहावी गोष्ट आपण पाहिलो, ग्रेस युनाइट्स द पीपल अंडर ग्रेस. कृपेच्या खाली कृपा ही काय करते, सर्वांना एकत्रित करते, सर्वांना एकत्रित. म्हणून कृपेचं महत्व आहे. आणि शेवटी आपण पाहिलो, ग्रेस इज ऑल सफिशियंट. मला कृपा ही संपूर्णपणे पुरेशी अशी आहे, त्याने सर्व काही आम्हाला दिलेलं आहे. म्हणून आज आपण त्याच्याकडे काय विचारणार आहोत, जस्ट आस्क फॉर अ ग्रेस. आज आपण त्याच्याकडे कृपा विचार, प्रभूची कृपा आम्हाला हवी आहे, त्याने आम्हावर विपुल अशी आहे, आणि त्या विपुल अशा कृपेबद्दल आपण देवाचे आभार मानूया. आमच्या जीवनामध्ये आज आपण या ठिकाणी जे आहोत ते त्याच्या कृपेमुळेच आहोत. म्हणून देवाची कृपा ही किती महत्वाची आहे याचा आपण गंभीरपणे विचार करूया. कारण आम्ही हे जीवन जगत आहोत हे देवाच्या कृपेमुळेच. या जगामध्ये आपण जे जिवंत आहोत ते त्याच्या कृपेमुळेच. आज जे काही आम्हाला जेवायला, खायला, जगण्यासाठी जे काही कपडे लत्ता, घर, हे जे मिळतं हे देवाच्या कृपेमुळेच. म्हणून या देवाच्या कृपेचे आपण आभार मानले. देवाच्या कृपेनेच आम्हाला सर्व काही प्राप्त झालेलं आहे. देवाच्या कृपेनेच त्याने आम्हाला तारलेलं आहे, हे आपण कधीच विसरायचे. म्हणून आपण त्याला काय विचारूया, म्हणून आपण त्याच्याकडे काय मागूया, देवा माझ्यावर तू अधिकाधिक कृपा कर, मला तुझ्या कृपेची गरज आहे. तुझी कृपा विपुल अशी आहे आणि ती मला कृपा. म्हणून देव आम्हाला या आठवड्यामध्ये आपलं हे जीवन जगत असताना देवाची कृपा किती महान आहे हे आपण स्मरण ठेवून आपण पुढे जावे. देव या वचनावर आशीर्वाद देऊ. विशेष करून गुरुवारची जी सभा आहे त्या गुरुवारच्या सभेसाठी बंधू रॉजर इंगल्स जे औरंगाबाद कॅन्टोन्मेंट असेंब्लीचे जे आहेत ते बोलणार आहेत.